1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला होता आणि बांगलादेशला स्वतंत्र होण्यासाठी मदत केली होती ती भारतानं. अर्थात बांगलादेश कुणाकडून स्वतंत्र झाला तर तो पाकिस्तानकडून स्वतंत्र झाला. पाकिस्ताननं अतिशय जबरदस्तीनं आपल्या मिलिटरीच्या जोरावर बांगलादेशवर आपली पकड ठेवलेली होती आणि त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी बांगलादेशला भारत सरकारनं मदत केली. भारताच्या मिलिटरीनं तिथं जाऊन मुक्तीवाहिनी उभी केली आणि बांगलादेशला स्वतंत्र मिळवून दिलं. आज बांगलादेश इतका भ्रष्ट झालेला आहे, इतका मूर्खपणाला पोचलेला आहे की बांगलादेश आता एक नवीन करार करतोय, एक नवीन संरक्षण करार करतोय. तो करार ते पाकिस्तान बरोबर करतायत. म्हणजे भविष्यात बांगलादेशला काही अडचण निर्माण झाली तर पाकिस्तान त्यांना मदत करेल आणि पाकिस्तानच्या जीवावर बांगलादेश भारताशी युद्ध करायची स्वप्न बघतोय. म्हणजे अतिशय बालिश आणि पोरकटपणाची ही कल्पना जरी असली तरी ज्या माणसानं आपलं घर या अगोदर 1000 वेळा लुटले त्या माणसाला पुन्हा एकदा घराच्या चाव्या बांगलादेश का देत असेल या गोष्टीचा फक्त विचार करा. यामध्ये भारताच्या जी परराष्ट्र नीती आहे त्याचं हे फेल्युअर आहे की नक्की इस्लाम या तत्वावर बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र येत आहेत. नक्की काय चाललंय आणि भारताच्या समोर काय वाढून ठेवलंय याबद्दल चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या महत्वाच्या संरक्षण क्षेत्रातल्या नेत्यांची किंवा तिथल्या ऑफिसर्सच्या मीटिंग व्हायला सुरुवात या वर्षामध्ये झालेली होती. पाकिस्तानचे एक मिलिटरी लीडर बांगलादेशमध्ये गेले होते. त्यावेळी मोहम्मद युनूस यांनी त्यांना बांगलादेशचा, ग्रेटर बांगलाचा एक नकाशा दिला होता ज्यामध्ये भारतातलं काही क्षेत्र दाखवलेलं होतं. अशा पद्धतीच्या गोष्टी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये चालूच होत्या. त्याचाच एक परिणाम आता दिसायला लागलाय, तो म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेला संरक्षण करार. बांगलादेशची पुढच्या वर्षात जी निवडणूक होणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये, या निवडणुकीनंतर हा करार अंतिम स्वरूपात येईल. म्हणजे या कराराला मान्यता मिळेल. या करारामध्ये काय असणार आहे तर बांगलादेश किंवा पाकिस्तान या दोघांचंही कुठल्याही देशाबरोबर युद्ध झालं तर यापैकी जो देश युद्ध करतोय त्याच्या मदतीला दुसरा देश येईल. म्हणजे जसा भारत आणि रशिया यांच्यामध्ये 1971च्या अगोदर जो करार झाला होता ज्यामध्ये भारत जर कुठल्या देशाबरोबर युद्ध करत असेल, पाकिस्तान बरोबर करत असेल तर रशिया भारताच्या मदतीला येईल असंच ठरलं होतं. त्यानुसारच मग भारतानं बांगलादेशच्या युद्धामध्ये उडी मारलेली होती. असंच काहीसं आता बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र येऊन करतायत आणि त्यांचा उद्देश हा आहे की भविष्यात जर बांगलादेशचं भारताबरोबर युद्ध झालं, जे होण्याच्या शक्यता आता वाढलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीचं सेंटिमेंट बांगलादेशमध्ये आहे, बांगलादेशमधल्या तरुणांना आता वाटायला लागले की भारताच्या ज्या 7 सिस्टर्स आहेत, जी पूर्वोत्तर जी 7 राज्य आहेत त्यांना तोडणं शक्य आहे आणि बांगलादेश ते करू शकतो. अर्थात किती बालिश कल्पना आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती असलं तरी बांगलादेशच्या या मूर्ख लोकांना अजिबात या गोष्टीचा अजून अंदाज आलेला नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात याच वर्षी 2-3 महिन्यापूर्वी अशा प्रकारचा एक करार झाला होता. त्याच्यानंतर पाकिस्तानसाठी हा दुसरा एक करार असणार आहे ज्यामध्ये आणखी एक मुस्लिम राष्ट्र आहे ज्याच्या बरोबर ते हा करार करतायत. आता याचा बांगलादेशला किंवा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? बांगलादेशला फायदा यासाठी होणार आहे की बांगलादेशकडे तेवढे महत्वाची अशी मिलिटरी नाही, त्यांच्याकडे तशी महत्वाची उपकरणं नाहीत, विमानं किंवा जे रणगाडे युद्धासाठी लागतात अशा पद्धतीचं कुठलंही सैन्य बळ बांगलादेशकडे जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहे. त्यामुळं पाकिस्तानकडून ते त्यांना मिळेल. याशिवाय आणखी एक गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे पाकिस्तानकडे असलेली न्यूक्लिअर पॉवर. म्हणजे पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, बांगलादेशकडे तो नाही आहे. त्यामुळे जर भविष्यात बांगलादेशला काही झालं तर पाकिस्तानचा अणुबॉम्ब आपल्याला वापरायला मिळेल अशा भ्रमात बांगलादेश सध्या आहे आणि म्हणून ते पाकिस्तानला अवतान देत आहेत आपल्या देशात यायचं. याच्यामध्ये पाकिस्तानला फायदा काय आहे तर याच्यामध्ये पाकिस्तानचा फायदा हा आहे की भविष्यात जर भारताबरोबर कोणतं युद्ध झालं तर पाकिस्तानला बांगलादेशच्या मिलिटरीचा फार मोठा उपयोग होणार नाही, पण पाकिस्तानला बांगलादेशची जमीन वापरता येईल भारताच्या विरुद्ध, ज्याचा वापर करून ते भारताच्या संपूर्ण पूर्वोत्तर राज्यांमध्ये घुसू शकतात, पूर्वेला बंगालमध्ये घुसू शकतात. आणि तुम्हाला देखील माहिती आहे भारताचं सर्वात मोठं नुकसान किंवा एक वीकनेस आहे तो म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असलेली बॉर्डर. या बॉर्डरचं पूर्णपणे फेन्सिंग मागच्या जवळजवळ 75-77 वर्षात झालेलं नाही आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं इथून बांगलादेशातून भारतात घुसणं हे त्या मानानं खूप सोपं आहे. काश्मीरमधून जे दहशतवादी घुसू शकतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त दहशतवादी या बांगलादेशमधून भारतात घुसू शकतात, कारण ती बॉर्डर खूप वीक आहे. तिथल्या तर काही ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 किलोमीटरची बॉर्डर अनफेन्स्ड, म्हणजे तिथं कोणतंही कुंपण नसलेली बॉर्डर आहे. त्यामुळं भारताला काय धोका आहे तर पाकिस्तान जर ही जमीन वापरायला लागला तर भारताला धोका होऊ शकतो. बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी, नॅशनल सिटीजन पार्टी यासारखे काही पक्ष आता मोठ्यानं जोर धरतायत.
त्यांचा उद्देशच असा आहे की बांगलादेशला इस्लामिक राष्ट्र म्हणून पुढे आणायचं. ते म्हणतायत की भारताचे जे 7 सिस्टर्स म्हणजे 7 राज्य आहेत ते आम्ही तोडून टाकू, बाबरचं स्वप्न आम्ही पूर्ण करू वगैरे वगैरे. म्हणजे जो बांगलादेश एकेकाळी पाकिस्तानचा द्वेष करत होता तो आता बाबरच्या बाता करायला लागला, बाबरच्या घोषणा द्यायला लागला. इथपर्यंत बांगलादेशची अधोगती झालेली आहे. त्यामुळे बांगलादेश कुठल्या वाटेने चाललाय, ज्या पद्धतीनं मागच्या आठवड्यात भारताच्या हायकमिशनवर हल्ले झाले, भारताच्या आपल्या व्हिसा प्रोसेसिंग युनिट्स बंद करावे लागल्या, एका हिंदू व्यक्तीची हत्या केली गेली, ज्या पद्धतीचं हे लिंचिंग होतं, या सगळ्यातून एक दिसतंय की भारताविरुद्ध बांगलादेशला काहीतरी करायचं आहे. बांगलादेशमधल्या तरुणांना असं वाटतं की भारतानं बांगलादेशला अनेक वर्षांसाठी दाबून ठेवले आणि आता बांगलादेश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालाय आणि बांगलादेश आता भारताला धडा शिकवू शकतो. अर्थात हे सगळं बालिश आहे. भारतानं ठरवलं तर बांगलादेशला अगदी 12 तासाच्या आत गुडघ्यावर टेकायला लावू शकतो आपण. पण हे सगळं असलं तरी भारताला एक तिसरा शत्रू निर्माण करायचा नाहीये. एका वेळी आपण पाकिस्तान आणि चीन बरोबर अनेक वर्षांपासून लढतोय. आता बांगलादेश नावाचा एक तिसरा शत्रू आपल्याला निर्माण करायचा नाही. कारण बांगलादेश जेव्हापर्यंत शेख हसीना तिथं होत्या तोपर्यंत तो एक आपला मित्र राष्ट्र होता. आता अचानक परिस्थिती बिघडली आहे. इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी बांगलादेश आपल्या हातात घेतलेला आहे आणि तो भारतासमोरचा एक मोठा धोका असणार आहे. आता सध्या मग पाकिस्तान आणि बांगलादेश कुठल्या तत्वावर एकत्र येत असतील तर यांच्यामध्ये 2 गोष्टी आता दिसत आहेत. एक म्हणजे भारताला असलेला विरोध आणि दुसरा म्हणजे दोघांच्या मध्ये असलेलं इस्लामिक प्रेम. त्यामुळे या 2 मुद्द्यांच्यावर हे 2 देश एकत्र येत आहेत, जे खरं तर एकमेकांचे कट्टर शत्रू होते काल परवापर्यंत. आता अचानक ते एकत्र येत आहेत. त्यामुळे भारतानं इथं सावध व्हायची गरज आहे. जर अशा प्रकारचा कायदा किंवा अशा प्रकारचा करार बांगलादेशमध्ये झाला, बांगलादेश आणि पाकिस्तानचा करार हा जर मान्यता मिळाली तर भारताने याच्यावरती लगेच तातडीनं ॲक्शन घेतली पाहिजे. कारण बांगलादेशी लोक जर जिहादी होत असतील तर भारताला ते परवडणार नाही. कारण भारताच्या आत आता किती बांगलादेशी आहेत हे भारताला देखील माहिती नाही, भारताला सरकारला देखील त्याचा काही आकडा माहिती नाही आहे. त्यामुळं भारताला एक खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि तो टाळायचा असेल तर बांगलादेशच्या विरुद्ध ॲक्शन घ्यावी लागेल. मिलिटरी घुसवावी लागली तर ती करावी लागेल. तिथं शेख हसीनांचंच सरकार असणं गरजेचं आहे. बांगलादेशला कोणत्याही प्रकारच्या मूलतत्ववाद्यांच्या हातात देऊन भारताला परवडणार नाही. त्याच्यासाठी कोणत्याही थराला जावं लागलं तर ते जावं लागेल. याचा विचार आता सरकारनं करावा. बांगलादेशच्या बाबतीत भारताचं काय धोरण असावं, बांगलादेशला कसं टॅकल करायला पाहिजे आणि बांगलादेशला पुन्हा एकदा जर रुळावर आणायचं असेल तर काय मार्ग असू शकतो हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.